थँक्यू सो मच बालूजी पाटील सरांचा आवाज ऐकलात. जवळ मैदानाकडे सेकंड राऊंडची सेकंड मॅच सेमीफायनल ची ही मॅच तुम्ही पाहता. निलजेबी त्यांना फाईट करते शिरडोन. दोन्ही टीमचे 12 मॅन लगेच याच्या बघा. शिरडोन टीमचा 12वा प्रतिनिधी निलजेबी आणि शिरडोन. शिरडोन पराभूत केलं दिवे टीमला आणि निलजे बी न पराभूत केलं निलजे ए संघाला. आता मात्र तुमची लढत आहे ती शिरडोन समोर. या दोन्ही टीमचे 12 मॅन त्यांना विनंती आहे लगेच आपण यायचं आमच्या विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स ऑफ द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल यू मिस अ डफा. नेटली हिट यशाला किस केली जाते चुंबन फॉर डिस्टन्स. विकेटचं पतन दांडी दांडी गोल. पहिला धक्का टीम शिरडोन संघाला. विलास पाटी लावली पावली माघारी आणि धक्का शून्यावरती पहिला. पहिला धक्का लागलाय सिद्धार्थ माहिल या नावानं खूप फेमस आहे तो आमच्या सोबत गुणलेखच्या भूमिकेमध्ये. नक्कीच माहिती पोहोचवताय एमटीसी लाईव्हचं देखील स्वागत करू. आता उन्हाचा तडतडा कमी होत चाललाय. जसं जसे 4 वाजतील तसं आता ऊन कमी होईल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर सोडून घेतला. लेग स्टंपला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा. 100 स्वरूपाची धाव. एक धाव स्कोरबोर्ड वरती. फटका आडवा पाटणं. बॉल साला फ्लाइट एडिट माहिती सीमा रेषेच्या बाहेर पण विकेटला सरळ बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. हा षटकार 6. एक वाईट ना तर 6. 7 धावा तुम्ही 8 धावा. षटकातील पुढचा बॉल फ्रंट पुढला खेळण्याचा प्रयत्न. फील स्ट्रॉंग लेग फ्री फॉर OUT. फलंदाज बाद. षटकानंतर प्रत्युत्तर टी फॉर टॅट. जशाच त्याचं प्रत्युत्तर विकेटचं पतन. धक्का लागलाय दुसरा टीम शिरडोन संघाला. फलंदाज रामनाथ बॅक टू डग आउट. 7 वरती दुसरा धक्का. तुम्ही पाहता घार आकाशामध्ये पंखासोबत ती देखील याचं छायाचित्र केलं जातं. ओमकार आमचा कॅमेरामॅन टेक्निकल टीम तुम्ही पाहता.
तानाजी आलाय बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल. विकेट कीपर बीट बॉल लेग स्लिपला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. या बॉलवरती मिळतीये 1-1 ने स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावपलकावरती. लेफ्ट हँडर तुम्ही पाहताय. रेवनला लेफ्टी बॅट्समन रेवन तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. कट केला हलक्या हातानं. बॉल चालला तुम्ही पाहता. फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे फिल्डरच्या माध्यमातून. या बॉलवरती सिंगलला रेवननं सुरुवात केली आहे खेळायला आणि संघ जाऊन पोहोचला तो 9 या कड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता फक्त 9 या आकड्यावरती. षटकारला त्यानंतर कमबॅक केलाय जयेशनं मिमाडेन या षटकामध्ये. फुल टॉस होताय. फुल टॉस वरती विकेट कीपरनं पकडलाय झेल. फलंदाज बाद आणि इथे तिसऱ्या पंचांकडे हाईट फॅक्टर साठी आम्ही जाणार आहोत. कमरेच्या वरती बॉल आहे का नाही हे देखील चेक केलं जाईल पाहिलं जाईल. मात्र पोझिशन मध्ये फलंदाज कमरेच्या वरती बॉल आहे की नाही या गोष्टी लगेचच चेक केल्या जातील. नो बॉल आहे. नो बॉल आहे आणि 1 न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 10 धावेचा जर विचार केला 10 धावा स्कोरबोर्ड वरती आणि जर 10 धावेचा विचार केला इंटरनॅशनल क्रिकेटचा 10 रन जर्सी नंबर सचिन तेंडुलकर क्रिकेटचे दैवता क्रिकेटचं भगवान असं देखील मानलं जातं. आणि पालघर जिल्ह्यातील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही शार्दूल ठाकूरला पाहिलं आणि महाराष्ट्रातनं 3 आशिया अंडर 19 साठी त्याबद्दल कल्याण डोंबिवलीचा ज्याला नावाची लौकिकता आगरी समाजाचा मात्र मान सन्मान वाढवणारा प्रेम संतोष देवकर आज अंडर 19 साठी खेळतो. आशिया कप देखील खेळण्यात आला. फटका चांगला बॉल चाला मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर आला. आणखीन एक शेवटच्या बॉलवरती चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावपलकावरती शिरडोन संघ जाऊन पोहोचला 14 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. राम पवार आला दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. महागडा ठरला जयेश पाटील हे षटक. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. विशाल सीताराम पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि मन विकेटला पकडला पहिल्याच बॉलवरती झेल. पहिलं इथे मात्र यश प्राप्त झालंय ते गोलंदाज रामला आणि लागणारा शिरडोन टीमला हा तिसरा धक्का 14 वरती.
इशिका विशाल पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे पारितोषिक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे होता. थ्रो तो हँडरम बॉक्स टाईपचा पाहिला, हा थ्रो गल्ली क्रिकेटचा थ्रो पाहिला. या बॉलवरती एक आली, एक स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 15 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, आडवा बॅटना बॉल लॉंग ऑनला. फिल्डर तुम्ही तिथे पाहता किशोर. फेकी देखील अचूक आली. ॲक्युरेट फेकी तुम्ही पाहिली, स्टंप टू स्टंप. या बॉलवरती एक सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 16 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस लेन पिक केली, बॉल चालला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. वन बाउन्स इनटू द फॅन्स. आलाय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती तुम्ही 4 न पुढे जात असताना 20 या आकड्यावरती 20 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दुसरा या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. अपील अपील पाहिली हलकीशी, सांगितलं हेड फॅक्टर जास्त आहे बॉलच्या लेद मध्ये. पाहिलं शशांकजी पाटील आता सांगितलं लेग बायच्या स्वरूपात एक धाव नाकारलं. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 21 या आकड्यावरती. एक धाव घेतली का? षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली राहिला. षटक संपलं जात आहे. दुसरा 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 2 षटकांचा खेळ संपला. 10.50 सरासरीनं 21 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि त्याच्यानंतर फक्त अवघ्या 7 धावांचा इकॉनॉमिक षटक राहिला राम पवारचं, ज्यानं 7 धावा खर्च केल्या आणि त्याला विकेट एक महत्वाची मिळवली. आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 21 धावा धावपलकावरती. आचार्य आमचे मामा सीतारामजी पाटील यांच्या अन्नदाता आज ते देखील आले धावून. खऱ्या अर्थाने तुम्ही बिर्याणी पाहिली. विलासजी पाटील असतील, सीतारामजी पाटील, पंडितजी पाटील ही त्रिमूर्तीकडनं. आणि अन्नदाता हा खूप श्रेष्ठ मानला जातो बालू पाटील सर आणि सीतारामजी पाटील. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात या क्रीडा नगरीमध्ये. ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. ग्रामीण वर्ल्ड कप तुम्ही याच क्रीडांगणामध्ये पाहिला. आणि त्याच्यानंतर सागाव गावचे मामा देखील आहेत सीतारामजी पाटील. ग्रामीण वर्ल्ड कप याच क्रीडांगणामध्ये पाहिला. त्यानंतर नाईट क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहिली. स्वर्गीय सतीशदादा
ही ट्रॉफी देखील नाईट्स क्रीडा स्पर्धा याच क्रीडा नगरीमध्ये पाहिली. ही ऐतिहासिक क्रीडा नगरी वैकुंठवासी हबप मारुती बुवा पाटील हे क्रीडांगण तुम्ही पाहताय. जर जेवणाची प्रथा जर चालू कोणी केली असेल तर याच मैदानावरती सीतारामजी पाटील असतील, ग्रामस्थ मंडळ निलजे. फटका 5च्या रडारमध्ये उंच चालला. मस्त इथे झालंच का एलिव्हेशन नव्हतं. या फटक्यामध्ये तालमेल चुकला. आखो इशारा रन आउटच्या स्वरूपात फलंदाज झाला. बाद विकेटचं पतन. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली झाला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 3. देवानंद पाटील तुम्ही पाहता. स्वप्नातील पहिली बाईक दिवंगत कामगार रेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये बाईक वरती स्वार झाला आणि 40 मध्ये पहिली बाईक देवानंद पाटीलच्या नावावरती आहे आणि तो गोलंदाजीसाठी सज्ज झाला. चांगली गोलंदाजी. तेवीस धावा धावपलकावरती. हा बॉल देखील खूप चांगला. देवानंद पाटील यासाठी ओळखला जातो निलज बीचा हा ट्रम्पकार्ड आहे. अष्टपैलू क्रिकेटर आहे. गोलंदाजी दमदार झाली आहे. लागोपाठचे 2 बॉल 3 बॉल डॉट आहेत. 2 बॉलचा केला जुनी शिल्लक. चांगली गोलंदाजी. शिडोन संघ असं वाटलं 50+ पोचेल की काय. त्याच्यानंतर गोलंदाजी दमदार राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा 14 आल्या. असं वाटलं 40+ होतील, 50+ धावापर्यंत पोहोचल्या जातील. पण त्याच्यानंतर राम पवारचं षटक अवघ्या 7 धावेचं राहिलं आणि त्याच्यानंतर देवानंद पाटीलची जादू तुम्ही पाहता. त्याची देखील गोलंदाजी तेवढी शानदार राहिली आहे. खेळपट्टी निलजे बीच आहे आणि या खेळपट्टीचा तुम्हाला पूर्णपणे अंदाज आहे आणि याचा अनुभव आहे. आडवा पार्टनर चालला. बॉल होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी फ्लॉट. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. षटकारचा
श्रीराम पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल बादचा खडा, विकेट कीपर बीट झालेत. कॅचेस वन द मॅचेस, झेल सोडला. या बॉलवर एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 31 वरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती. फटका उंच गेला, मैस्तामिक झेलची शक्यता सरसावलाय पुढे. किशोर त्यानं देखील सोडला हा झेल. श्रीराम जसा गोलंदाजीला आला, पहिला विकेट कीपरनं झेल सोडला, दुसरा झेल सोडला लॉंग ऑनच्या फिल्डरनं. खराब फिल्डिंग विकेट मिळालं असतं. नक्कीच पहिला बॉल वरती झेल, दुसऱ्या बॉल वरती विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज देखील आहे. इसिका विशाल पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. षटकातील पुढचा बॉल फटकारवा फटन क्रॉसेस बाय स्ट्रोक. बॉल साला बॉडी लाईनच्या दिशेनं. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मिस्टेक. एकाच ओव्हरमध्ये 3 कॅचेस इथे ड्रॉप झाल्यात आणि किशोर कडनं तुम्ही पाहिल्या जातात 2 झेल सोडल्यात या ओव्हरमध्ये. एक चुकी झाली आहे विकेट कीपर कडनं, त्यानंतर चुकी झाली आहे किशोर कडनं. त्या क्षेत्रांमध्ये त्या सीझन मध्ये रिप्ला जणू काय स्ट्रोक होता. फिल्डिंग थोडी खराब आहे, गोलंदाजी दमदार आहे श्रीरामची, त्याला साथ नाहीये फिल्डरची. षटकातील पुढचा बॉल फडल्यानंतर ऑफब्रेक डीप कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात केलं, त्याला माहिती आहे अशा प्रकारचे बॉल ऑफब्रेक करतोय श्रीराम आणि त्यासाठी फिल्डर देखील लावण्यात आला होता. चांगला ब्लॉक आहे, लॉलीपॉप बॉल असं वाटलं, पडल्यानंतर हातमध्ये आला, ऑफब्रेक होता, त्यासाठी त्याला माहिती आहे फिल्डर देखील तैनात करण्यात आला. या बॉलवरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 37 या आकड्यावरती. लेग स्टिपला बॉल मागे, या बॉलवरती एकच धाव. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 38 धावा. षटकातील पुढचा बॉल दिशा दिली आहे, बॉल चाला गोलीच्या वेगानं लॉंग लेग बॉडीला इला फार सीमा पार आलाय. या बॉलवरती चौकाराच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. चौथं पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला पूर्वार्धाचा. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 42 आणि 42 धावा धावपलकावरती 43. आता टार्गेट समोर ते उभा राहायचं. या दुर्वेजी बडवी एक जबरदस्त क्रिकेटर आहेत केसरचे बालूजी पाटील, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू आणि एका खेळाच्या उत्तरार्धामध्ये बालूजी पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. गोपीनाथ शांताराम पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय. या व्यासपीठावर आपल्या सन्मानात आपण स्वीकार करायचा आहे. सीताराम पाटील म्हणजे आमचे सागावचे मामा आहेत रमेश. ते बघा भाचे आवाज देखील देत आहेत. मान्यवरांचा सन्मान देखील केला जातोय. सीताराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आता मान्यवरांचा सन्मान केला जातोय. तर बबलू पाटील कोळेगाव या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत आहे. एक चांगले क्रिकेटर.
तर 43 धावांचं लक्ष्य आहे. आपण माहिती इथून मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी निळजे 40+ ब संघाला तर पाहायचं शिरडून संघ त्यांना रोखतो की निळजे 40+ संघ इथून विजय संपादन करून गेसर 40+ संघावर मेगा फायनलमध्ये फाईट बॅक करतोय. तर बघा बबलू पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. जर आपण तर कोणी 3 षटकार मारले सलग, देवानंद असो किंवा राम असो श्रीराम असो, आपण तर तुमच्यासाठी पारितोषिक आहेत 5 आपण तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे बबलू पाटील यांच्या माध्यमातून. कोळेगावचे एक चांगले क्रिकेटर. तर मच्छिंद्र जेव्हा येतील त्यांना प्रत्येक षटकाला 500 रुपये. सामना सुरू होतो. सेमीफायनलची मॅच. देवानंद पाटील स्ट्राइक एंडला, सुभाष लेफ्ट आर्मर आहे. पहिला चेंडू फटका खूप सुरेख आहे. मिड ऑलवर चेंडू लॉंग ऑनला गेला आहे. 1 धावेने खातं उघडलंय. देवानंदने खातं उघडलंय. म्हणजे 40+ ब संघाचं खातं उघडलं. तर ड्रिल करून दाखवत देवानंद पाटील. का बॅटिंग केली होती मगाशी पहिल्या सामन्यात देखील. रतन बॉस स्मृती चषक मध्ये मेगा फायनलचा विजेता संघ ठरला. मालिका वीर बाईक देखील मिळाली. नाही तो आनंद वेगळा होता मामा. आणि जंगी स्वागत देखील केलं ग्रामस्थांनी. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्ग टाकला. राम चांगला चेंडू होता. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. 1 धावी ते कंप्लीट केले. ते खातं उघडतं. दोन्ही बॅटरांनी 1-1 धावेने खातं उघडतं. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुभाषच्या माध्यमातून. तर सुभाषला माहिती आहे इथून कोणत्याही प्रकारची मुवा द्यायची नाही, मोठे फटके मारण्याची. दोन्ही बॅटर खूप चांगले, दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला देवानंद पाटील. शफल झाले. आडव्या बॅटने चेंडूला पाठवून दिलंय. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. बघा लहान मुलं देखील जात आहेत. त्यांचं देखील मुलाचं सहकार्य. 6 धावा धावफलकाती. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. चांगला चेंडूचा खोल टप्प्याचा खोदून काढला. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का? श्रीराम पाटीलने कॉल दिला आणि त्याला प्रतिसाद देखील येतो देवानंद पाटील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता 8 धावा. चांगली सुरुवात केली. 43 धावांचं लक्ष. 8 धावा धावफलकाती लागलेत. सुरुवात चांगली केली. 4 चेंडू संपल्यात. सुभाष देवान फटका चांगला आहे. टोला लागलाय पण चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषेपार. षटकार. काय फटका होता. ताकद होती, नजाकत होती. बॅटचा टोला चेंडू लागला पण जितक्या वेगाने चेंडू टाकला सुभाष पाटील तितक्याच वेगाने चेंडूला पाठवून दिलं. यावेळेला स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून देवानंद पाटीलच्या बॅटमधून षटकार येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता 14 धावा धावफलकाती लागलेत. कारण पहिल्या षटकाचा चेंडू हारवला फुटला तर नवीनच आहे. रमेश म्हात्रे लगेच सांगतात की चेंडू येऊ दे. लहान मुलांना विनंती, जरा सावकाश उडी मारा.
5 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी करतोय देवानंद पाटील. जबरदस्त बॅटिंग करतोय. मॅच बॉल आलाय बघा जरा. त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग टाकला देवानंद पाटील. हो चांगला चेंडू होता, खोदून काढला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावसंख्या धावफलकर त्याकडे पाहू शकता. यावेळेला 43 धावांचा पाठलाग करताना धावा आल्या धावफलकात 14. म्हणजे समीकरण बदललंय. येणारे 18 चेंडू 29 ची गरज आहे. म्हणजे आपण म्हणजे तर 9 पूर्णांक आपण म्हणजे तर 75च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 9:15च्या सरासरीने धावा करायच्या आहेत मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. देवानंद पाटील यांचे बाबा पिताश्री देखील येतात. नामदेव दादा, नामदेव लक्ष्मण पाटील. रेवण पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. कारण 18 चेंडू 29 ची गरज आहे. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. देवानंद पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. थोडंसं दुखापतग्रस्त आहेत, पण दुखापतीवर मलम लावण्याचं काम करतायत ते धावेंनी. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्हाला सीताराम पाटील जेव्हा धावा येतात ना, तेव्हा तुमची दुखापत आपोआपच भरी होते. आणि जर तुमच्याकडनं धावा आल्या नाही का, ती दुखापत तुम्हाला जास्त त्रास देत राहते. बबलू पाटीलच्या माध्यमातून देखील बघा 3 षटकारी 1000 रुपयाचा पार्श्वक. रेवण पाटील गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव एन कडून स्ट्रायकरला श्रीराम पाटील. चांगली बॅटिंग केली होती या खेळाडूंनी देखील पहिल्या सामन्यात. चांगला चेंडू होता, पंच केला. यावेळेला चेंडूचा लडी पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कैलासचं थोडंसं घाई केली होती. कदाचित जर तिथे रेवण जर वेगाने आले नसते, कदाचित एक्स्ट्रा धाव मिळाली असती. धावसंख्या फलकत आपण पाहू शकता 15. तर लक्ष्य 43 धावायचे. सेमीफायनलची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि घेसत संघाबरोबर फाईट बॅक करेल. रेवन गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर देखील मार्क होतो. स्ट्राईकला देवानंद पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पूल करायचा तर यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. देवानंद पाटील थोडासा बघा एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या थोडंसं घाई केली होती. धावसंख्या धावफल त्याकडे पाहू शकता. यावेळेला 16 धावा धावफल त्याकडे पाहू शकता. रेवन पुणे गोलंदाजी मार्ग. चांगली गोलंदाजी करतो रेवन पाटील. स्ट्रायकरला श्रीरामला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड शफल झाले. स्वीपचा लाजवाब फटका. चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तिसरी धाव होते का पाहायचं. एक धाव सेव्ह केली आहे देवानंद पाटील. बघा वेगाने झालं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्वीप केलं होतं यावेळेला. पॅडल स्वीपचा आपल्याला फटका बघायला मिळाला. धावसंख्या 19. तर सीताराम पाटील यांनी बघा आपला ATM खुला केलाय. 3 षटकारी 1000 रुपये. बबलू पाटीलच्याकडनं 3 षटकारला 1000 रुपये म्हणजे 2000 रुपये मिळणार आहेत दोघांना. नाही एकाच षटका आपण तर षटकामध्ये 3 षटकार कसे मारा तरी मिळतील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. पाठवून दिला चेंडूला. फाईन लेग सीमारेषा पार. बैल मुझे मार. देवानंद पाटीलला असे चेंडू टाकाल ना, तो चेंडू सीमारेषा बाहेरनच तुम्हाला आणावा लागणार आहे. धावसंख्या धाव फलकावर त्याकडे पाहू शकता. यावेळेला 24 धावा मामा. नाही 23 धावा. सीताराम पाटील एक धाव जास्त सांगितले. अर्ध लक्ष पार झालंय. नाही अर्ध लक्ष पार झालंय. नाही खराब गोलंदाजी बघायला मिळाली. आता हा चेंडू खराब फेकलाय. सुरुवात चांगली केली होती. रेवन पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला देवानंद पाटील. चेंडू पंच वाईट खून करतायत. देवानंद पाटीलने छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर स्वतःवरती नाराज होत आहेत. तर अशा प्रकारचे फटके आम्ही बघितले नाही देवानंद पाटीलकडे. आता वाईट चेंडूला त्यांनी छेडछाणी केली होती. धावसंख्या धावफलकात 24 धावा आपण पाहू शकता. रेवन ओ चांगला चेंडू होता. खूप चांगला चेंडू. आपण जरा वेगाने आतमध्ये आलाय. डी पॉइंटला मिस स्पीड होते. 2 धावा होत आहेत. डीप कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फीड केला. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक करते आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा. देवानंद पाटील बघा का बॅटिंग करतोय.
13 आपण म्हणतो चेंडूमध्ये 17ची गरज आहे. देवानंद पाटील काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 8 चेंडू 20 धावांची खेळी करतोय. जबरदस्त परफॉर्मन्स देतो मैदानावर, लढतोय मैदानावर. रेवन पुणेचा स्वीप केलाय, टॉप एज आहे, झेलची शक्यता आहे, झेल ड्रॉप. म्हणतात ना किस्मती बहादूर का साथ देते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला पाण्याची मागणी केली बघा जरा. बबलू पाटील चालेल बघा. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 27. उर्वरित समीकरण आपण पाहू शकता. येणारे 12 चेंडू आणि धावा हवेत विचार केला तर 16 धावांची गरज आहे. देवानंद पाटीलचा झेल सुटलाय आणि देवानंद पाटीलचे पिताश्री देखील सामना एन्जॉय करतायत. कारण का मुलाला बाईक मिळाली, त्यांना देखील आनंद झाला असेल. तर बघा जबरदस्त बॅटिंग करतोय देवानंद पाटील. 9 चेंडू 21 धावांची खेळी करतोय. देवानंदची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. आत्मविश्वास. आपला बघा एक छोटा व्हॉलेंटियर देखील उन्हामध्ये बसलाय. नाही मामा, मी तर म्हणेल संध्याकाळी त्यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही जरा. आज नाही नाव काय त्याचं आम्हाला कळवा जरा, त्याचं नाव देखील आम्ही पोचू. नाही नक्कीच नक्कीच मामा, बघा ना अशी लहान मुलं पाहिजेतच. श्रीराम पाटील त्या लहान मुलाचं बघा कौतुक करा संध्याकाळी. मी तर म्हणेल त्याला देवाघरची फुलं आहेत, पण बघा आता स्वतः त्यांना माहिती ना आपल्या गावची स्पर्धा आहे, जबाबदारीने लक्ष देत आहेत. नक्कीच सार्थक म्हात्रे आणि रुद्र त्यांना धन्यवाद देऊ. धावा झाले, धाव फलकात आपण पाहू शकता. सीताराम पाटील आम्हाला माहिती देतात 27 झाल्यात आणि 12 चेंडूमध्ये धावा हव्यात 16, म्हणजे 8ची सरासरी. समीकरण सोपं झालंय, पण आता इथून अजून मॅच संपली नाहीये. तर कैलास तर का गोलंदाज आता गोलंदाजीला आलाय. हा षटक फार महत्वाचं आहे. देवानंद पाटीलला जीवदान मिळालंय. कैलास पाटीलचं हे षटक फार महत्वाचं असणार आहे. देवानंद पाटीलला जीवदान मिळालंय. 21 धावांची खेळी केली आतापर्यंत त्यांनी. काय बॅटिंग केली. देवानंद पाटीलचा आत्मविश्वास वाढला कुठे. मी तर म्हणेल ना स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकमध्ये जशा प्रकारे त्यांनी बॅटिंग केली ना, तो आत्मविश्वास त्याला मिळाला. आणि थोडासा दुखापतग्रस्त होता, थोडासा संघ बॅकफुटर गेला, संघ पराभूत देखील झाला. कारण देवानंद पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी चांगली करतो, बॅटिंग देखील चांगली करतो सलामीला येऊन. आता त्याचंच प्रात्यक्षिक तो दाखवतो मैदानावर. 12 चेंडू 16ची गरज आहे. विचार केला तर चेंडूपेक्षा पण 4 धावा जास्त आहेत. 3 षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक आहेत. कसे मारा. आणि बबलू पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारामध्ये 1000 रुपये, म्हणजे 2000 मिळतील तुम्हाला. ते सलग मारावे लागणार बबलू पाटील यांच्याकडनं. फटका चांगला यावेळेला. टोला चेंडू लागलाय, चेंडू वेगाला त्याला स्क्वेअर लेगला डीप 15 शतकाला 1 धाव कंप्लीट केली आहे. नकार देतोय. गुड थ्रो. बघा देवानंद पाटीलचा योग्य कॉल होता, अन्यथा इथे बॅटर बाद झाला असता कोणतरी. का देवानंदला माहिती मी डेंजरला जाणार आहे, मी पोचणार नाहीये. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. नाही 5 धावसंख्यात ते खेळतो श्रीराम. एक चांगली साथ देतोय. 11 चेंडू आणि 15ची गरज आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय, पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारशा पार. षटकार. सीताराम पाटीलने जसं सांगितलं की श्रीराम पाटील 5 धावने खेळतो, बस सीताराम सांगितलं अजून त्या 6 धावा ऍड करा ना. धावसंख्या धाव फलकावर ते आपण ना 34 धावा धाव फलकावरती. 9ची गरज अजून. हे शिवराम पाटील यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच बॉल आलाय बघा. लहान मुलांना खरं कौतुक करावं तेवढं कमी. लगेच चेंडू आणून देतात. कैलास गोलंदाजी मार्कॉस टाकला. श्रीराम पाटील चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू वेगाने गेला यावेळेला. शॉर्ट फाईन लेगला जोपर्यंत चेंडू फीड 1 धाव इथे कंप्लीट केले. बॅटच्या
आपण तर आतली कळा लागली होती. संख्या 10 फलकर आपण पाहू शकता वेगाने पुढे सरकते. 35 धावा, 9 चेंडू 8 धावेची गरज आहे. समीकरण सोपं झाले. 35 धावांची भागीदारी श्रीराम आणि आपण त्या देवानंद पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते. कैलास हा चेंडू पूलच्या माध्यमातून चेंडू चालला या बेला कार्पेटच्या मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी होते का पाहायचंय. देवानंद पाटीलने कॉल दिला, श्रीराम पाटीलने होकार दिलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकर त्यामुळे पाहू शकता वेगाने पुढे सरकते. 37 धावा, 6 धावेंची गरज आता. समीकरण सोपं झालं. कैलास पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. देवानंद पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू फ्लिक केलाय. काय फटका होता, काय टायमिंग होतंय. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आपल्या स्टाईलने सामना संपवलाय आणि निलजे 40+ ब संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. अभिनंदन, वेल प्लेड श्रीराम पाटील. हार्ड लक आपण तर शिरडून संघ. या सामन्याचा मान ऑफ द मॅच देवानंद पाटील. 12 चेंडू 30 धावांची खेळ केली आहे. बघा रमेश मात्रे देखील चेंडू चेक करतायत ना. आपण इथं बॅट चेक केली जाते देवानंद पाटीलची आणि अभिनंदन